बघा बघा भेंडी धुवून घेतली मी, त्याला आता पुसून घेते. भेंडी पुसून घेतली मी, आता कापून घेते. बघा भेंडी झाली आपली कापून. आता बघा गॅस पेटवते. बघा लगेचच आपण त्यावर भेंडी टाकू. भाजून घेऊ भेंडी. आधी भेंडी टाकते. बघा भेंडी टाकली आपण. बघा भेंडी चांगली भाजून घेऊ आपण. कधी पण तव्यावरच भेंडी भाजायची, म्हणजे तव्यावर चांगली भाजते. कढईत वगैरे नाही भाजायची, म्हणजे कढईत चांगली व्यवस्थित भाजत नाही. तव्यावरच आपण भेंडी भाजून घ्यायची कधी पण, म्हणजे कधी पण करायची असेल तेव्हा. चांगली त्याला 2 मिनिटं तरी गॅसवर परतून द्यायचं. मग त्यानंतर त्यात तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं. तर भेंडी भाजूस तर आपण कांदा कापून घेऊ. बघा कांदा कापून घ्यायचा. कांदा पण असा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे टेस्ट छान येते. आणि भेंडीला कंपल्सरी कांदा लागतोच, म्हणजे कांदा टाकायचा. बघा कांदा कापून घेते. बघा कांदा कापून घेते. बघा कांदा आपला मी कापून घेतलाय. भेंडी पण आपली भाजली चांगली. बघा अशी खरपूस भाजू द्यायची. चांगले हलवून घ्यायची, म्हणजे बघा त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकू. बघा तेल टाकून घेते. बघा टमाटर पण कापून घेते. टमाटर पण बारीक कापून घ्यायचं. मी असंच कापते टमाटर. बघा टमाटर
मिनिट झालंय आपलं कापून. लगेच मी लसूण पण घेते. सोलून लसूण घ्यायचा, म्हणजे लसूण आणि भेंडी खूप छान होते. लसूण आपण कुटून टाकू, त्याची बारीक पेस्ट करून टाकू. त्यानंतर आपण फोडणीला कढीपत्ता टाकू. कढीपत्त्याने छान भाजी भारी होते, म्हणून मी कधी पण कढीपत्ताच टाकते बघा भेंडीला. तर बघा असा लसूण शिजवून घेते. त्यानंतर लसूण शिजला की मग तो मी बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेते. बघा लसूण झालंय सोलून. तर मी कढीपत्ता पण घेते. बघा कढीपत्ता पण घेते. बघा भेंडी भाजली आपली, मी प्लेटमध्ये काढून घेते. बघा मी भेंडी काढून घेतली. लगेचच मी मिरच्या पण टाकते त्यावर. मिरच्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या. बघा मिरच्या आपल्या भाजल्या. मी गॅस बंद करून मिरच्या कुटून घेते. बघा लगेच गॅसवर दुसरी कढाई ठेवते. कढाई चांगली कडक गरम होण्याची. तर कढाई टाकली आपली, त्यात तेल टाकते. बघा तेल टाकलंय, त्यात मी कांदा टाकते. बघा बघा कांदा परतला आपला. त्यात मी लसूण मिरची टाकून घेते. त्यानंतर कढीपत्ता टाकते. ते परतलं की टमाटे टाकते. चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर हळद टाकते. मिक्स करून घ्यायचं. चांगलं परतलं की मग भेंडी करून परतून घ्यायची परत मसाल्यामध्ये. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. आले 5 मिनिटं गॅस चालू ठेवायचा. 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं. 5 मिनिटं झाकण घेऊन ठेवायचं. कमी गॅसवर ठेवा 5 मिनिट. बघा 5 मिनिट झाले. झाकण काढून आपण करून घेऊ. तर बघा भेंडी आपली झाली. बरं मिक्स करून घ्यायची परत एकदा.
सरळच झाकून द्यायची. बघा आपली भेंडी झाली आहे, बघू शकता. बघा तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा भेंडी एक वेळेस. तर बघा लगेचच मी चपात्या पण करून घेते. तवा ठेवते गरम व्हायला. लगेचच आपण चपात्या पण करून घेऊ. चालू केलं. तर बघा चपात्या आपण लावून घेऊ. चांगले लाटून घ्यायची चपाती. काठं टाकायचे म्हणजे मग जाड करायची आणि काठ आहेत ना ते पातळ पातळ वाटायचे. तर बघा चपाती आपली झाली लाटून. चपाती चपाती टाकली बघा. थोडीशी काढायची, परतून घेऊ. तेल लावून घेऊ. वरतून पण तेल लावून घ्यायचं. बघा चांगली फुगली आपली चपाती. चांगली शेकून बघा. बघा चपाती काढून घ्यायची. तर बघा आपली चपाती भेंडी झाली आहे. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय.